मुंबईसहित राज्यामध्ये पुढील 4 दिवस उष्णतेची लाट येणार आहे आणि त्यासोबतच 18 आणि 19 तारखेला पावसाची सुद्धा शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। त्यानुसार मुंबईकरांनी आणि संपूर्ण राज्यामध्ये सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन आता करण्यात येतं आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा परिसरामध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की जे बाईकस्वार आहेत ते हेल्मेट घालून आणि तोंडाला फडका बांधून या ठिकाणाहून प्रवास करताना आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत। आपण पाहतोय की भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पुढील 4 दिवस हे तीव्र उष्णतेचे असणार आहेत आणि विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान हे 40 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून दुपारच्या वेळेत उकाडा जाणवेल अशी शक्यता व्यक्त होते। त्यामुळे नागरिकांनी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। भरपूर पाणी प्या, हलके कपडे घाला आणि थेट उन्हाशी संपर्क टाळा असं आवाहन सुद्धा करण्यात येतं। दरम्यान राज्य सरकारने आणि स्थानिक प्रशासनानं उष्माघाताच्या घटनांना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं सुद्धा आवाहन करण्यात येतं। एकंदरीतच पुढचे जे 4 दिवस आहेत ते महाराष्ट्रामध्ये उष्णतेचे असणार आहेत, त्यामुळे सर्वांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।